नागपूरच्या पाचपावली पोलिसांना एक मोठं यश मिळालं आहे। एका कुलूपबंद घरातून चोरीला गेलेल्या गुन्ह्याचा त्यांनी उलगडा केला। पोलिसांनी 2 संशयितांना अटक करत त्यांच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन असा 64 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। ही चोरी 15 ते 18 जून दरम्यान पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लष्करी बाग परिसरात घडली। पीडितेचं कुटुंब राजस्थानमधील खाटू श्याम मंदिराला भेट देण्यासाठी गेलं होतं। दरम्यान आरोपींनी रिकाम्या घरात घुसून लाखो रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, रोकड, एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन चोरला। गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पाचपावली पोलिसांनी यश उर्फ बाबा बनसोड आणि अंशुल उर्फ अनुप वाकडे यांना अटक केली। चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी चोरीची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अंदाजे एकूण 60 लाख रुपयांचा माल जप्त केला। तपासादरम्यान आरोपी अंशुल वाकडे याने 2025 मध्ये लष्करी बाग परिसरात झालेल्या आणखी एका चोरीची कबुली दिली। या प्रकरणात पोलिसांनी अंदाजे 4,86,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या जप्त केल्या। दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी अंदाजे 64 लाख रुपयांचा माल जप्त केला। पोलिसांच्या तपासात असंही उघड झालं की आरोपी अंशुल हा पीडितांच्या घराच्या जवळ राहत होता आणि त्यांच्या खाटू श्याम येथील भेटीची त्याला माहिती होती। त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांसोबत चोरी करण्याचा कट रचला। गुन्ह्यादरम्यान आपली ओळख लपवण्यासाठी आरोपींनी चेहऱ्यावर कापड गुंडाळले होते, परंतु सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्यांना अटक केली। पाचपावली पोलीस सध्या दोन्ही आरोपींची चौकशी करत असून त्यांचा शहरातील इतर चोरांशी संबंध आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामध्ये दोघांना अटक करून त्याच्यामध्ये जवळपास 64 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे। और संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याकडून आणखीन एक घरफोडी ज्याच्यामध्ये 34 ग्रॅम सोनं त्याच्यामध्ये गेलेलं होतं ते पण आम्ही पूर्णपणे रिकव्हर केलेलं आहे। ज्याने असं एकूण जवळपास 64 ते 65 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी आपण रिकव्हर केलेला आहे। जवळपास गेल्यापैकी पूर्ण मुद्देमाल आम्ही या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे। याच्या अनुषंगाने एक मोठे घरफोडी या ठिकाणी उघडकीस झालेली आहे।